ज्याला ज्याला मायबाप असतील ना डोंगरे बाबा, त्याच्यासारखा भाग्यवान नाही बरे का. आणि हे मायबापाचं महत्व मायबापाच्या जिवंतपणी कळत नाही, हेही लक्षात ठेवा. आणि असा नियम आहे, तुमचे अनुभव असेल, जेव्हा चांगले दिवस येतात, सुखाचे दिवस येतात, बसून खाण्याचे दिवस येतात, मुलालाही वाटतं आता आपल्या मायबापानं फक्त एसीच्या रूम मध्ये बसावं दिवसभर. असे दिवस आले की मायबाप निघून जातात. मग केवढाही मोठा फोटो लावा, मजा गेली. मायबाप म्हणजे काय? मायबाप म्हणजे समया आहे, समया. समयीचा प्रकाश नसतो राजा, पण घराचं मंदिर करायची ताकद समयीत असते, लाईट मध्ये नसते. एकदा समया विजल्या की विठ्ठल रुक्माईचं मूर्ती विसर्जन केल्यावर मंदिर उदास दिसतं, तसं मायबाप गेल्यावर घर भकास दिसतं, केवढी मोठं. म्हणून माय आणि बाप ज्यांना ज्यांना असतील बरं का, इथे तरुण मंडळी असेल, तुम्ही भाग्यवान आहात. काहीच करू नका. देवळाच्या मध्ये जाऊन दर्शन घेता नाही आलं एखाद्या दिवस चालेल, पण रोज सकाळी उठल्यावर मायबापाच्या पायावर डोकं टेकून दर्शन घ्या. तुला मम्मी डॅडी आहे ना बाळा, आहे ना, रोज करायचं. तुझ्या मित्राला सांगायचं, हे पहा मायबाप काही करणार नाही, तुमच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवतील, बस एवढंच. आणि तो दिवस तुमचा केवढा समाधानाचा जातो हे नंतर तुम्हीच ठरवा, ही विचारायची गरज नाही. काही काही माणसं म्हणतात, तुम्ही सांगता महाराज आम्ही रोज पाया पडतो मायबापाच्या, मायबाप आशीर्वाद देत नाही. अरे वो पढ़े लिखे नहीं है, आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता तुम्हारे माँ बाप को नहीं. लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई. माँ बाप मुंह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है. हृदय से रो रो के माँ बाप कहते बेटा कितनी सेवा करता रे, तू जिंदगी भर सुखी रहेगा. माय बापाच्या आशीर्वादात जी ताकद आहे ती परमेश्वराच्याही नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून जर चुकून, इथले चांगलेच आहे सगळी माणसं, पण चुकून जर माय बापाला वृद्धाश्रमात टाकलं असेल तर आजचं रामायण संपलं म्हणजे घरी जा. घरी गेल्यावर आतून कडी लावा, कडी लावून मग बायकोच्या पाया पडा. कोण पाहते एकांतात, काय हरकत. बायको म्हणणार आहे चांगलं रामायण ऐकायला जाता मौजपुरीला, डोक्यात फरक झाला ना तुमच्या? डोक्यात फरक नाही, डोकं जाग्यावर आलं म्हणा आमचं. का पाया पडता? माय बापाला वृद्धाश्रमातून घरी आणतो म्हणावं. एक नवल सांगतो बाराळ महाराज, घडलेली घटना. तेव्हा आमचे विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडेच रामकथा होती. बाबळगाव लातूर. एक मोठे साहेब अधिकारी कथेला रोज यायचे. 2 दिवस 3 दिवस, चौथ्या दिवशी मॅडमला घेऊन आले. बरं का, घडलेलं हे काही पुराणातलं नाही, मॅडमला घेऊन आले. मॅडमनी आयुष्यात पहिल्यांदा कथा ऐकली. दुसऱ्या दिवशी मॅडम साहेबाला म्हणाली लवकर चला, जागा मिळाली पाहिजे. पाचव्या दिवशी कथेच्या मॅडम साहेबाला म्हणाली कथेला जायचं नाही, गाडी काढा, वृद्धाश्रमात जायचं आहे. का? माझ्या सासूला आणायचंय. मुलगा आईला म्हणतो नवल नाही, सून म्हणते सासूला आणायचं आहे, माझी चूक झाली. आणि गाडी घेऊन साहेब वृद्धाश्रमात. सून सासूच्या पायावर डोका आपटू रडले, सासूबाई चुकलं माझं, मला मुलगी समजून माफ करा, आता देवीसारखी सेवा करील बंगल्यात तुमची मरेपर्यंत. सासूला घरी आणला. रडारड सुरू झाली, पण सासूने एकच आग्रह धरला,
ज्या कथेत तुझ्यावर एवढा परिणाम झाला, माझ्यासारख्या किती म्हाताऱ्या लेकाची सुनाची वाट पाहत वृद्धाश्रमात बसल्या असतील. मला त्या बाबाचं दर्शन घ्यायचं आहे. शेवटच्या दिवशी तिघं आले. पहिले 3 दिवस नुसते साहेब आले, 4थ्या दिवशी मॅडम आल्या, 5व्या दिवशी वृद्धाश्रमात गेल्यामुळे नाही, आणि शेवटच्या दिवशी सून, मुलगा आणि म्हातारी माय वृद्धाश्रमातून आले. ती म्हातारी माझ्या तोंडावरून हात फिरवून रडली, बाबा थोडंसं रामायण कमी सांगत जा, पण माझ्यासारख्या किती म्हाताऱ्या वृद्धाश्रमात असेल. माझ्या सुनेनं जसं मला आणलं तसं अनेक सुनांनी त्यांच्या त्यांच्या सासूला घरी आणावं बाबा. आणि तिथे आम्ही त्या सुनेचा देशमुख साहेबांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. ह्या पैशानं मिळणाऱ्या वस्तू नाही, लक्षात घ्या. माय आणि बाप सकाळी तीर्थाचे धुरे. बरं, त्याच्या पुढे जाऊन सांगतो, इथे बरेचसे मायबाप बसलेले आहेत, त्यांच्या साक्षीनं सांगतो, एकाही मायबापाची इच्छा नाही मुलानं सेवा करावी. मग मायबापाची काय इच्छा आहे? एकच इच्छा आहे, माझा दादा, माझा लेक, माझा राजा दिवसभरात एकदा आमच्या डोळ्यानं दिसावा, ह्या पलीकडे मायबापाची इच्छा नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून वृद्धाश्रमातून आणतो म्हणाव, ती म्हणाल आणा, पण बंगल्यात नाही ठेवणार. नाही म्हणाव, गोठ्यात ठेवतो गाईच्या. मग काय हरकत आहे, आणा. दाटी वाटी जनावर बांधून एक कोपरा गोठ्याचा खाली करा, 2 पोते द्या, 2 गोदड्या द्या दोघाला. रुसणार नाही मायबाप. 2 जर्मनची ताटं, 2 तांबे प्लास्टिकचे. आणि स्वयंपाक करू नका. मुलाबाळातून एखादी भाकरी जर उरली तर बायकोच्या चोरून पॅन्टच्या खिशात घाला. ज्या मायबापाने उपवासी राहून खुरपणी करून गाठी गाठीचं लुगडं, गाठी गाठीचं धोत्र नेसून तुम्हाला कर्जबाजारी होऊन पदवीधर केलं, त्यांच्यासाठी रोज एक भाकरी चोरा, पाप नाही लागणार. आणि जाताना ऑफिसला गोठ्याकडून मोटरसायकल न्या. का? दुपार झाली. जसे जनावर चाऱ्यासाठी हंबरतात ना, तसे तुमचे मायबाप गोठ्यातल्या कोपऱ्यात बसून असेल, फटफटीचा आवाज ऐकत असेल, दादा येईल आमचा भाकरी घेऊन. मोटरसायकल उभी करा, उतरू नका, खिशातली भाकरी काढा, कुत्र्याला फेकता तशी फेका गोठ्यात. पाहू नका सेनात पडली का गव्हाणीत, तुमचं काम झालं, जा निघून. आता दोघालाही उठवत नाही, पण माय घुसत 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 येईल, ती भाकरी लुगड्याच्या पदरानं पुसून काढल आणि मग कोपऱ्यात जाईल. तिथं वाटप होईल, बारळ वाटप. अर्धी भाकर बापाच्या ताटात टाकल माय, अर्धी स्वतःच्या. दोघालाही दात नाही, भाकर चावत नाही, भुगा करतील, पाणी वततील, मुरू देतील. आणि एक एक घास खाताना गोठ्यात डबडबल्या डोळ्यानं माय बापाकडे पाहून आणि बाप मायकडे पाहून अभिमानानं एवढा शब्द वापरल, भाकर आपल्या दादानं दिली म्हणाल, भाकर आपल्या राजानं दिली म्हणाल, भाकर आपल्या लेकानं दिली म्हणाल. अरे कुत्र किती प्रेमानं सांभाळा, चावल्याशिवाय राहणार नाही. माय बापाला फेकून भाकरी वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. रामायण यासाठी ऐकायचं आहे, करमणुकीसाठी नाही. इथून वाढलं आपलं. प्रातकाल उठ, सकाळी रामचंद्र उठले म्हणजे मातु पितु गुरु नावई मात. आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचं. अशी कालक्रमणा. एकदा अनेक वेळा यज्ञाचं आयोजन विश्वामित्रजींनी केलं. गांध तणे मन चिंता व्यापी, पण यज्ञाचा विध्वंस राक्षस करतात. मनात आलं अयोध्येत प्रभूचा अवतार झालेला आहे, प्रभू अवतरे हरणमयी भारा. आणि मग विश्वामित्र अयोध्येकडे यायला निघाले. बहुविधी करत मनोरथ चाहत लागी नाही पार, करी मच्चण शरयु जय आई भूप दरबार सियावर रामचंद्र. शरयू मध्ये स्नान केलं. विश्वामित्र दरबारात येतात तर राजा दशरथानं पूजन केलं. दशरथ राजाला आलिंगन विश्वामित्राने दिलं आणि दशरथ राजाचं रडणं सुरू झालं. का रडता राजे? काही वाईट घडलं? नाही बाबा,
आनंदानं रडतो का? माझ्यासारखा पापी ब्रह्मांडात नाही. आंधळ्या मायबापाचं एकुलतं एक लेकरू या पाप्यानं मारलंय, श्रावण नावाचं. पण आज उत्तर मिळालं, बाबा मेरे जैसा पापी नहीं, लेकिन जवाब मिल गया, मेरे पूर्वजों ने बहुत पुण्य किया होगा. मतलब बिगर बुलाए संत घर आए, समझ लेना पूर्वजों के पुण्य का फल है. हे उत्तर आहे. न बोलावता महात्मा आपल्या दारी आला, समजायचं आपल्या पूर्वजांची पुण्याही फळाला आली. पुण्य फळले बहुता दिवसा भागे झालो सनमोग तो कैसा संत चरण. आज भुकली माझी पुढे कोंदाटली पुढे पूजा केली, भोजन झालं, विश्रांती झाली. आणि मग राजे दशरथ अति नम्रतेनं विचारतात, केही कारण आगमन तुम्हारा? कसं येणं केलं बाबा? असुर समूह सता वैमोही मै जाचन आय नृपते. अनेक वेळा यज्ञाचं आयोजन करतो राजा, पण राक्षस माझ्या यज्ञाचा विध्वंस करतात. तेव्हा यज्ञाच्या रक्षणासाठी तुझा राम पाहिजे. राम? सोच समज करतो मंगो बाबा. चौथे पण पायू सुतचारी, म्हातारपणात लेकर झाले 4, त्यातला थोरला राम मागता. धेनू धाम भूमी धन प्राण यापैकी काही मागा. नाही, राम पाहिजे. दुसरं काही मागा, राम पाहिजे. मी राम नाही देणार बाबा, नाही देणार. आधीच रागीट आहे बाबा. विश्वामित्र ताक उठला बाबा, उठला, कमंडल उचलला, वाघाचा काचा बगड्यात दाबलं, खडा टाकल्या पायात, दाड ताड 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 4-5 पायऱ्या उतरला, बाबा थांबला. टोमॅटो सारखे डोळे विश्वामित्राचे. पाहिलं, लटलट कापत होता दशरथ राजा. पाहतो काय राजा? विनमुख निघालो, विनमुख गेली सर्व सुकृताची संपत्ती. विश्वामित्र म्हणतात, मला तसा कळत नसेल, तुझ्या पूर्वजाचं हरिश्चंद्राचं चरित्र आठवत विश्वामित्र. मग उरलेल्या पायऱ्या उतरला. बाबा लटलट लटलट कापू लागले. वशिष्ठ काय केलं दशरथा? अरे आधीच त्या बुवाचं माझं पटत नाही रे भाऊ. ते म्हणाल या साधूनं सांगून ठेवलं असेल, या साधूचं पावती बुक फाडायचं नाही. ते माझ्यावर बिघडेल बाबा. जा, रामच काय सोबत लक्ष्मण दे. पळत आला राजा दशरथ. अंगणात पोहोचलेल्या विश्वामित्राचे धरले पाय. नाही बाबा, नाही नाही नाही, जाऊ नका बाबा, नाही, विनमुख नाही जायचं बाबा. 2 मुलं देतो पण तसं जाऊ नका. आता का? 1-2 मिनिट शांतता ठेवा. ही यंत्रणा थोडासा क्लिष्ट विषय आहे, पण यंत्रणा कशी असावी? 2 मंडळाच्या मध्ये राजा पाहिजे. राजाचा अधिकार कार्यकारी मंडळावर आणि राजावर अधिकार नियामक मंडळाचा. नियामक मंडळातही 8 सदस्य होते. अयोध्येतलं सांगतो, कार्यकारी मंडळाचे 8 सदस्य आहे. अष्टप्रधान मंडळ. एक छत्रपती शिवरायांना जिजामातेनं शिकवलं, अष्टप्रधान. कार्यकारी मंडळात 8. हिशोब करायचा तुम्हाला. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप, सुमंत. हे 8 कार्यकारी मंडळाचे सदस्य बरे का. यांच्यावर अधिकार राजाचा. पण राजावर अधिकार गाजवणारं एक मंडळ, त्याचं नाव असते नियामक. त्या नियामक मंडळातल्या सदस्याचं राजाला ऐकावं लागतं. आणि त्या नियामक मंडळात 8ही साधूच होते, त्यागी संत होते. का? राजावर अधिकार गाजवायचा आहे. आपलं पोरग लावलं साहेबाने कामाला, मग साहेबाचं चुकलं तरी आपण कशाला बोला. असं एकही मिंध नव्हतं. 8ही लंगोट्या. ही यंत्रणा लक्षात घ्या. लंगोट्या नाव सांगतो. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ आणि जाबाली. हे 8 ऋषी नियामक मंडळाचे सदस्य. ते सांगितले 8 कार्यकारी मंडळाचे. 2 मंडळाच्या मध्ये राजा.
राजाचा अधिकार कार्यकारी मंडळावर, पण राजावर अधिकार नियामक मंडळाचा. आणि नियामक मंडळाचे सदस्य वशिष्ठ आहे. राम देणार नाही म्हणणारा राजा, अरे लक्ष्मण दे सोबत, जा दोघेही दे. पळत आला का? आदेश कार्यकारी मंडळावर अधिकार गाजवणाऱ्या राजावर नियामक मंडळाचा आदेश असल्यामुळे वसिष्ठाचा. पळत आले, 2 मुलं न्या. ही यंत्रणा. राम देणार नाही म्हणणारा आता 2 मुलं द्या, कारण नियामक मंडळातून ऑर्डर आली. आत्ता बापाला लेकर द्यावी लागली, ही यंत्रणा आहे. आणि मग तयारी. मी तिथंच होतो म्हणून सांगतो बरं का, काळजी करू नका. मग तयारी, मजा आहे. तयारी सुरू झाली. राम लक्ष्मण 15 वर्षाचे आहे. रडारड सुरू झाली. रडारड का? अरे 15 वर्षाचे राजपुत्र हे काय पुण्याच्या सारसबागेत चालले का फिरायला? राक्षस मारायला चालले. आणि काही कमी जास्त झालं तर पुन्हा भेटी आहे का लेकराच्या? म्हणून भरत शत्रुघ्न रडतोय, दशरथजीचे डोळे भरून आले, सुमित्रा रडते, कैकेयी रडते, वसिष्ठ गैवरले. फक्त एकच रडत नाही, तिचं नाव कौसल्या. आता हा चिंतनाचाच विषय आहे. कौसल्या जिचा राम चालला आणि तिने रडत नाही का? तिला भविष्य आठवलं. माझ्या लेकराच्या लहानपणी एक साधू आलता. त्या साधूनं सांगितलं होतं, आईसाहेब 15 वर्षाचा होईल, एक महात्मा घेऊन जाईल, पण जगात सुंदर नाही अशा सुंदरी सोबत याचं लग्न होईल आणि सुनेसह तुम्हाला आणून देईल तो महात्मा, म्हणजे माझा राम लग्नाला चालला. आता खरं बोला मावल्यांनो, मुलगा नवरदेव झाल्यावर मम्मी रडते का? खरं सांगा. म्हणून कौसल्या प्रसन्न आहे, बाकीच्या रडतात. हे बारकावे लक्षात घ्या. आता तयारी झाली. हात रामचंद्राचा दशरथजीनं धरला आणि हातात दिला विश्वामित्राच्या. श्रीराम आज से तुम्हारा पिता विश्वामित्र जाओ. शरयू पार झाली. राम लक्ष्मणाला घेऊन निघाले विश्वामित्र. विश्वामित्राचं गेलं. रामचंद्र बोले, हम रघुकुल के बाबा, महिलाओं पर हथियार नहीं उठाते, रघुकुल का धर्म है. अरे वो अपने को मार डालेंगे, मर जाएंगे बाबा, तुम्ही महिलाओं पर हथियार नाही उठा. 2-3 वर्षापूर्वी आपण टीव्हीला पाहिलं, एका बैमानाने एका महिलेचे 36 तुकडे केले. हा जगाचा बाप नियम सांगतो, मर जाएंगे तुम्ही महिलाओं पर हथियार नहीं उठा. अच्छा, महिलाओं पर हथियार उठाना, हथियार नहीं उठाना रघुकुल का नियम. हाँ बाबा, लेकिन पिता की आज्ञा मानना तो रघुकुल का नियम है ना. हाँ, तो तुम्हारे पिता विश्वामित्र क्या बोले, तुम्हारे पिता दशरथ जी क्या बोले थे कि जाओ आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है, और पिता की आज्ञा मानना रघुकुल का धर्म है. मैं तुम्हारा पिता बोल रहा हूं, मार डालो. तो ठीक है, तैयार हो.
तुम्हाला वाटलं का 12 महाराज आम्हाला माहित नाही तुमचं काम? पहिलं जे अक्षर आहे ना अंधार आहे, त्याच्या पुढचं रू आहे ना ते प्रकाश आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे. म्हणून शाळेत लिहिलं असतं ना वाक्य, तमसोमा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य जे करतात त्यांना एकेरी भाषेत बोलायचं नसते, म्हणून जी लावायचा असतो. म्हणून शब्द तयार झाला गुरुजी. गुरुजी शब्दात जे सामर्थ्य आहे ते सर मध्ये नाही बरं का. पण गुरुजी म्हटलं की वाटतं मौजपुरीचं आहे, सर म्हटल्यावर वाटलं जालन्याहून आलं. अरे पण गुरुजी जी ताकद आहे ते सर मध्ये नाही. तो जी म्हणजे आदर आहे. जी अजूनही कुलवान घराण्याची ओळख आहे. बापानं हाक मारल्यावर मुलानं जीच म्हटलं पाहिजे, समजायचं घरानं कुलवान आहे. बापही तेवढ्याच आदरानं बाळासाहेब मुलाला तो उभा राहतो, जी समजायचं घरानं कुलवान आहे. नाही तर बाप या बाळा टिमत, अरे म्हाताऱ्या दम काढणं येतो ना, काय दम आहे का तुला, समजायचं घराना होतो ऐसा. ए जी त्याच गुरुजी आहे ना. आणि ठिकठिकाणी आहे. तुकाराम महाराजांनी हनुमानजीला आदर देताना जीच म्हटलं, शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. ज्ञानाच्या राजानं गणपती बाप्पाला आदर देताना ओम नमोजी आद्या. हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे, फक्त स्पर्श करून जातो है ना. अरे हिंदी मध्ये बहिणीच्या मिस्टरला काय म्हणतात खरं सांगा? दाजी नाही, दाजी मराठीत आहे, हिंदीत म्हणतो मी. जिजाजी. शाबास. इकडून आलं बा, लवकर आलं इकडून. त्याच्यात 2 जी आहे म्हणून वेळ घेतली आपण. जिजाजी म्हणजे बहिणीचा मिस्टर. जिसके आगे जी काय अभंग आहे का? कामापुरतं हे तयार आहे, ये पाठ आहे यार. जिसके आगे जी जिसके पीछे जी जिसके आगे पीछे जी जी वो मेरे डबल आलं रे. गुरुजीहून वाढले. गुरुजी पूर्वी तुम्ही पाय जुनी मंडळी भाऊ माझ्या पुढे बसलेली. अरे काय सुविधा होत्या का डोंगरे बाबा, काय सुविधा होत्या. पाटलाचा जुना वाडा शाळासाठी आहे ना, हे पा शिकलेले लोक सांगतील. जुना वाडा नाही तर पाटलाचा गोठा. गाई चरायला गेल्यावर शाळा भरायची, गाई यायच्या आधी सुटी व्हायची. पाटलाचा गोठा, पाटलाचा जुना वाडा. तेही नसेल तर झाडाखाली बसले विद्यार्थी जुने, झाडाखाली. आता इमारती मोठ्या मोठ्या झाल्या पण संस्कार संपुष्टात आले. पूर्वी झाडाखाली शाळा असायची पण संस्कार संपन्नता. पूर्वी काय आदर होता गुरुजींचा. तिकडनं जर गुरुजी आले आणि इकडनं विद्यार्थी जाऊ लागले, सगळे विद्यार्थी रस्त्याच्या खाली उतरायचे आणि गुरुजीला रस्ता रिकामा करून द्यायचे. आता थोडा बदल झाला. आता तिकडनं कॉलेज कुमार आले, इकडनं सर जाऊ लागले. सगळे सर डांबरीच्या खाली सरतात. कॉलेज कुमारांना अख्खा डांबरी रोड रिकामा करून देतात. कालाय तस्मै नमः. कुठं चालला दर्जा? अरे कॉफी पकडल्याचा राग विद्यार्थ्याला आला. मग त्यानं 5 वाजता भर चौकात गुरुजीच्या श्रीमुखात भडकावली. कुठं चालला दर्जा? पूर्वी धोतरवाले गुरुजी आहे ना, धोतरवाले गुरुजी. पण 3 दिवस विद्यार्थी आला नाही तर 4थ्या दिवशी बेचैन व्हायचे. पाटलाकडे चौकशीला अंगणात उभे राहायचे. पाटील आहे का घरी? आत या गुरुजी, आत या. बसले, चहा घेतला. कसं येणं केलं? तुमच्याकडे झालो 1 नंबरचा हुशार विद्यार्थी तुमचा मुलगा, आणि कधी शाळा बुडवत नाही. 3 दिवस झाले आला नाही म्हणून काळजी वाटली. हो आजारी आहे का हो, बरं नाही का हो त्याला? अरे हे नातं होतं पूर्वीच. जगाच्या बापाला हे दाखवायचं आहे की जगामध्ये सर्वात श्रेष्ठ गुरु आहे. म्हणून महालात गुरु बोलवला नाही, महाल सोडून गुरुच्या झोपड्यात राम गेला. इथून वाढला आपलं. गुरु ग्रह गये पढन रघुराई, अल्पकाल विद्या सब पाये. विद्या प्राप्तीनंतर
चारही पुत्राला गुरुदेवाने दशरथीच्या स्वाधीन केलं. आता रामचंद्र प्रभू 14 वर्षाचं वय पूर्ण करून 15व्या वर्षात पदार्पण करते झाले. अयोध्येत आल्यावर सकाळचा नियम, सकाळी उठायचं ना आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचं. प्रात काल उठ के रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा. वो केवल मातृदेव भव पितृदेव भव नहीं बोलते थे, आचरण करते थे. आणि एक लक्षात ठेवा, रामायण तर पाठ आहे, तुम्हाला तुमच्या माहिती करता सांगतोय. ज्याला ज्याला मायबाप असतील ना डोंगरे बाबा, त्याच्यासारखा भाग्यवान नाही बरे का. आणि हे मायबापाचं महत्व मायबापाच्या जिवंतपणी कळत नाही, हेही लक्षात ठेवा. आणि असा नियम आहे, तुमचे अनुभव असेल, जेव्हा चांगले दिवस येतात, सुखाचे दिवस येतात, बसून खाण्याचे दिवस येतात, मुलालाही वाटतं आता आपल्या मायबापानं फक्त एसीच्या रूम मध्ये बसावं दिवसभर. असे दिवस आले की मायबाप निघून जातात. मग केवढाही मोठा फोटो लावा, मजा गेली. मायबाप म्हणजे काय? मायबाप म्हणजे समया आहे, समया. समयीचा प्रकाश नसतो राजा, पण घराचं मंदिर करायची ताकद समयीत असते, लाईट मध्ये नसते. एकदा समया विजल्या की विठ्ठल रुक्माईचं मूर्ती विसर्जन केल्यावर मंदिर उदास दिसतं, तसं मायबाप गेल्यावर घर भकास दिसतं, केवढी मोठं. म्हणून माय आणि बाप ज्यांना ज्यांना असतील बरं का, इथे तरुण मंडळी असेल, तुम्ही भाग्यवान आहात. काहीच करू नका. देवळाच्या मध्ये जाऊन दर्शन घेता नाही आलं एखाद्या दिवस चालेल, पण रोज सकाळी उठल्यावर मायबापाच्या पायावर डोकं टेकून दर्शन घ्या. तुला मम्मी डॅडी आहे ना बाळा, आहे ना, रोज करायचं. तुझ्या मित्राला सांगायचं, हे पहा मायबाप काही करणार नाही, तुमच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवतील, बस एवढंच. आणि तो दिवस तुमचा केवढा समाधानाचा जातो हे नंतर तुम्हीच ठरवा, ही विचारायची गरज नाही. काही काही माणसं म्हणतात, तुम्ही सांगता महाराज आम्ही रोज पाया पडतो मायबापाच्या, मायबाप आशीर्वाद देत नाही. अरे वो पढ़े लिखे नहीं है, आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता तुम्हारे माँ बाप को नहीं. लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई. माँ बाप मुंह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है. हृदय से रो रो के माँ बाप कहते बेटा कितनी सेवा करता रे, तू जिंदगी भर सुखी रहेगा. माय बापाच्या आशीर्वादात जी ताकद आहे ती परमेश्वराच्याही नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून जर चुकून, इथले चांगलेच आहे सगळी माणसं, पण चुकून जर माय बापाला वृद्धाश्रमात टाकलं असेल तर आजचं रामायण संपलं म्हणजे घरी जा. घरी गेल्यावर आतून कडी लावा, कडी लावून मग बायकोच्या पाया पडा. कोण पाहते एकांतात, काय हरकत. बायको म्हणणार आहे चांगलं रामायण ऐकायला जाता मौजपुरीला, डोक्यात फरक झाला ना तुमच्या? डोक्यात फरक नाही, डोकं जाग्यावर आलं म्हणा आमचं. का पाया पडता? माय बापाला वृद्धाश्रमातून घरी आणतो म्हणावं. एक नवल सांगतो बाराळ महाराज, घडलेली घटना. तेव्हा आमचे विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडेच रामकथा होती. बाबळगाव लातूर. एक मोठे साहेब अधिकारी कथेला रोज यायचे. 2 दिवस 3 दिवस, चौथ्या दिवशी मॅडमला घेऊन आले. बरं का, घडलेलं हे काही पुराणातलं नाही, मॅडमला घेऊन आले. मॅडमनी आयुष्यात पहिल्यांदा कथा ऐकली. दुसऱ्या दिवशी